तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नुपूर पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते. तेव्हा पोलीस तिला म्हणत असतात, हे बघा मॅडम, हा जो काही शोध आहे ना, तो शोध तुम्ही ताबडतोब थांबवा. ह्या सगळ्या गोष्टी करून काही एक होणार नाही, प्लीज. तेव्हा नुपूर म्हणत असते, काय हो, तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला सांगतात. जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती गेली असती किंवा तुमच्या जवळचं एखादं कोणी गेलं असतं तर तुम्ही असंच सांगितलं असतं का? किंवा तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशाच केल्या असत्या का? आज तुम्ही मला हा सगळा शोध थांबवायला सांगत आहात आणि म्हणत आहात की हे बघा असं करू नका म्हणून. हे बघा तुम्ही फार चुकीचं करताय, असं नुपूर पोलिसांना स्पष्टपणे म्हणत असते. तुम्हाला कळतंय का, जो गेलेला मुलगा आहे तो माझा होणारा नवरा होता. त्याच्या नावाची उष्टी हळद मला लागली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा तुम्ही आज असं बोलताय. आणि जर तुम्हाला ही केस हँडल होत नसली तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारते. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मला तुम्ही सांगा किंवा स्पष्टपणे लिहूनच द्या. जर तुम्ही मला ती गोष्ट स्पष्टपणे लिहून दिली तर मग मी इथे समजेल की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जो काही वेदांत माझा होणारा नवरा गेलेला आहे ना, त्याच्याबद्दल काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवेल. मग तुम्ही मला हे सगळं करून द्या. असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आता ती तिथून धावतच, रागातच तिथून निघून गेलेली असते. आता रागातच तिथून निघून गेल्यानंतर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की नुपूर रागारागातच रस्त्याने चालत असते आणि रागारागातच रस्त्याने चालत असताना आता मात्र तिला फारच त्रास होऊ लागलेला असतो. ती इकडे विचार करत असते, हे सगळं माझ्यासोबत काय होतंय? ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत? आणि आता इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा जो काही आपला वेदांत आहे त्या वेदांतला इथे मला न्याय मिळवून द्यायचा आहे, असा इकडे ती विचार करत असते. तर आता चालत असताना नुपूरच्या हातामध्ये एक बॅग असते आणि एक बॅग असताना आता इकडे एक चोर येतो आणि तो चोर आल्यानंतर आपण पाहतो तर काय, तो चोर नुपूरची बॅग घेऊन धावतच असतो. आता नुपूरची बॅग घेऊन धावत असताना इकडे नुपूर चोर चोर म्हणूनच त्याच्या पाठी लागलेले असते आणि म्हणत असते, माझी बॅग, माझी बॅग. तेवढ्यातच मल्हारची गाडी तिथून जात असते आणि मल्हारची गाडी तिथून जात असताना आता मात्र मल्हारसुद्धा तिच्या पाठीमागे पळत असतो. तो चोर पुढे असतो तर मल्हार आता चोराच्या पाठीमागे पळत असतो. तेव्हा लगेच आता आपण पाहतो तर काय, मल्हारने त्या चोराला पकडलेलं असतं आणि मल्हारने त्या चोराला पकडल्यानंतर जी काही नुपूरची बॅग आहे ती सुद्धा नुपूरची बॅग त्याने तिच्या हातातून काढून घेतलेली असते आणि ती बॅग दिलेली असते तिच्याकडे आणि सांगितलेलं असतं सगळं काही चेक करा. आता नुपूरने बॅग ओपन करून त्यामध्ये असलेले डॉक्युमेंट्स चेक केलेले असतात. सोबतच एक छोटी पर्स किंवा वॉलेट त्यामध्ये असतं, ते सुद्धा ती चेक करते आणि म्हणत असते, 50 आणि हे 20 रुपये म्हणजे एकूण 70 रुपये आहेत. तेव्हा आता इकडे मल्हार तिच्याकडे वळून पाहतो आणि म्हणत असतो, व्हॉट? म्हणजे तुम्ही ह्या 70 रुपयासाठी त्या चोराच्या मागे एवढ्या धावत होतात, एवढ्या ओरडत होतात? हो, अहो माझे त्यामध्ये डॉक्युमेंटसुद्धा होते महत्त्वाचे. आर यू मॅड? तुम्ही वेडे आहात का? एक मिनिट, एक मिनिट. तुम्ही त्याच आहात ना, ज्या परवा माझ्या गाडीसमोर येऊन धडकल्या होत्या? काय हो, तुम्हाला ट्रॉमा आहे का? कोणीही दिसलं तर त्याच्या गाडीसमोर येऊन धडकायचं आणि त्याचबरोबर इकडे रस्त्याने सुद्धा अशा पद्धतीने पळायचं. काय चाललंय काय तुमचं? तेव्हा नुपूर म्हणत असते, अच्छा त्या दिवशीचे म्हणजे ते तुम्हीच आहात का? हे बघा सॉरी हां, आणि खरं तर थँक बरं का. तुम्ही त्या चोराच्या मागे धावलात आणि माझी पर्स मला दिली. तेव्हा तो म्हणत असतो, "एक मिनिट, आत्ता मला तुमचं सॉरी आणि थँक अजिबात नको आहे." तेवढ्यातच आता मल्हारच्या हाताला लागलेली जखम तिला दिसते आणि ती म्हणत असते, "एक मिनिट, तुमच्या हाताला लागला आहे ना?" तेव्हा तो म्हणत असतो, ते तुमचं काम नाही. तुमचं जे काम आहे ना, ते तुम्ही करा. मला आत्ता इथे भेटलात, यापुढे कुठेही मला भेटू नका." असं स्पष्टपणे मल्हारने तिला सांगितलेलं असतं आणि सांगूनच तो तिथून निघून गेलेला असतो. आता हा असा काय आहे, ह्याच गोष्टीचा नुपूर विचार करत असते. कारण तिने तर त्याला सुद्धा म्हटलेलं असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, पण तरीसुद्धा इथे मात्र तो अशा पद्धतीने रिॲक्ट होईल हे मात्र तिला समजलेलंच नसतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे नुपूर संध्याकाळी बसलेली असते. तेवढ्यातच तिचा भाऊ म्हणजेच दादा येतो आणि म्हणत असतो, तर आता
नुपूर कसला तरी हिशोब करत असते आणि तेवढ्यातच तो येतो आणि म्हणत असतो, काय करतेस? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही दादा बोल ना. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, कळतंय मला सगळं काही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला एक सांगू का? हे बघ तू हे जे काही करतेस ना, म्हणजे आता बघ ना, तुला असं वाटतंय का की ह्या दादाला काहीच कळत नाहीये? आता जे काही घडलेला घरी प्रकार आहे ना, तो सगळा मला समजलेला आहे. आज घरी पैसे मागण्यासाठी कोण आलं होतं, ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी मला इथे समजल्यात. तेव्हा नुपूर म्हणत असते, दादा असू दे ना. अगं, असू दे काय? ते पैसे परत करायचे आहेत आणि ते पैसे देण्यासाठी किंवा ते मागण्यासाठी इथे कोण आलं होतं, त्याने येऊन काय केलं हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ दादा, तुला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण ते जे पैसे आहेत ना ते ताबडतोब लवकरात लवकर परतसुद्धा करू. त्यामुळे तुला एवढी काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. तेव्हा इकडे आता तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, आहे गं, तुझ्यावर तर पूर्ण विश्वास आहे. पण मला माझ्यावरच विश्वास नाही आहे. आज ही सगळी काही जी अवस्था आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे तुझ्यावर आलेली आहे. माझ्यामुळे तुला हे सगळं काही करावं लागतंय. तेव्हा नुपूर म्हणत असते, अजिबातच नाही आहे दादा. ह्या सगळ्या गोष्टीचा आणि तुझा काही एक संबंध नाही आहे. हो, आहे संबंध. हे बघ मला त्या सगळ्या गोष्टी समजल्यात ना म्हणून मी एक गोष्ट करणार आहे. तेव्हा नुपूर म्हणत असते, कोणती आणि कसली गोष्ट करणार आहेस? तेव्हा लगेच तो म्हणत असतो, हे बघ, मी ना आता इकडे आपल्या ह्या घराचे पेपर आणलेले आहेत. एक काम करूया, आपण हे जे काही घर आहे ना ते विकून टाकूयात आणि ते सगळे काही जे पैसे आहेत ना ते सर्व पैसे देऊन टाकूयात. तेव्हा नुपूर म्हणत असते, वेडा आहेस का तू? हे बघ असलं काही एक करायचं नाहीये. तेवढ्यातच हा सगळा काही जो प्रकार आहे तो इथे आपली वीणा ऐकत असते आणि वीणा हा सगळा काही प्रकार ऐकत असताना तिला तर खूपच मोठा धक्का बसतो, की हे सगळं काय आहे? आणि त्याचबरोबर हा जो काही माझा नवरा आहे, तो नवरा मात्र इथे आता ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. त्याची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याच सोबतीला आपण पाहतो प्रेक्षकांनो, की इकडे आता नुपूर म्हणत असते, हे बघ दादा, असं काही करायचं नाही. उलट आपण ताबडतोब लवकरात लवकर मिळून दोघेही जण हे जे काही पैसे आहेत ना, ते पैसे लवकरच आपण कव्हर करू आणि लवकरच आपण ते सगळे काही पैसे दिल्यानंतर तू पॉझिटिव्ह विचार कर बरं. तेव्हा हे सगळं काही नुपूरने त्याला समजवलेलं असतं आणि हे सगळं त्याला समजवल्यानंतर आता त्याला थोडासा आनंदसुद्धा होत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता तो त्याच्या खोलीमध्ये जातो. खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे आता वीणा खूप जास्त राग चिडचिड करत असते. ती म्हणत असते, तुम्हाला आपल्या पोरीची काळजीच नाही आहे. तुम्ही असे का वागता तेच मला कळत नाही. म्हणजे मला नाही समजलं, आत्ता तुमचं आणि तुमच्या बहिणीचं दोघांचंही बोलणं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही उगाचच नाही त्या गोष्टी मला इथे समजावून सांगू नका, कळलं का तुम्हाला? तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ ऐकून घे जरा वीणा. काय आणि कसलं ऐकून घेऊ? तुम्हाला जर एवढीच काळजी आहे, तर मग तुम्ही एक काम करायचं होतं ना. तुम्ही एक गोष्ट करायची होती ना, की तुम्हाला ईशासाठी काहीच करावंसं नाही वाटत आहे का हो? ईशा आपली मुलगी आहे. हे बघ ईशा झोपली, प्लीज तू शांत हो, अशी बडबड आणि चिडचिड अजिबात करू नकोस. तर आता इकडे तिला कसंबसं त्याने शांत केलेलं असतं आणि तेव्हा आपण पाहतो तर काय, इकडे आता दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आपली नुपूर आहे ती किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि किचनमध्ये स्वयंपाक करत असताना एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजे की तिची मैत्रीण धावतच येते. आता मैत्रिणी म्हटल्यावर इथे गप्पा-टप्पा हे सगळं काही होत असतं. आता लगेचच इकडे जी काही नुपूर आहे ती म्हणत असते, आता एवढी मोठी बॅग घेऊन आलेली आहेस म्हटल्यावर मला असं वाटतंय की तू इथे राहायला आलीस. हो, आता एवढी मोठी बॅग घेऊन आले म्हटल्यावर आजीनं मला का आणि कशासाठी बोलवलंय ही गोष्ट तर महत्त्वाची नाही आहे का? तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, हो गं, ते तर आहेच. पण तुला एक गोष्ट सांगू का? तू इथे आलेली आहेस ना, मग हो, पण तुला सांगू का? आजी प्रत्येक वेळी तेच म्हणते गं, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. पण मला नाही गं लग्न करायचे. मला नाही आता बघ ना, नटून-थटून जायचं, तिकडे जाऊन उगाचच नाही ते हे करायचे. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आता आपण इकडे पाहतो तर काय, आता इकडे जी काही नुपूर आहे ती तिला समजावून सांगत असते. ती म्हणत असते, "तुला एक गोष्ट मी समजावून सांगू का? हे बघ,
तू ह्या गोष्टीचा असा का विचार करतेस? हे बघ, तू ह्या गोष्टीचा असा विचार कर की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा तू त्या मुलाला पाहण्यासाठी जातेस आणि तू त्या मुलाला पाहून तू त्याला सेकंड टाईम भेटायचं की नाही हे तू ठरवणार आहेस. मग ह्या सगळ्या गोष्टीचा तू असा विचार करायला हवायस की नाही? तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण म्हणत असते, वा 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 नुपूर, खरंच ना तुला तर ना मानलंच पाहिजे बघ. कसलं भारी आणि त्याचबरोबर सॉलिड असं तू उत्तर दिलेलं आहेस. तुझ्या ह्या सॉलिड अशा उत्तरामुळे मला तर फारच आनंद झालेला आहे, असं सुद्धा ती आता इथे बोलू लागते. चल आता, माझ्या तर प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे, त्यामुळे मी आता निघते, असं म्हणून ती तिथून निघून जात असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, इथे मल्हारला खूप मोठा इव्हेंट अरेंज करायला एक ऑर्डर मिळालेली असते आणि तो सगळं काही व्यवस्थित हँडल करत असतो. खरं तर त्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचं अस्सल पारंपरिक जेवण हवं असतं आणि त्याने तिप्पट पैसे देऊन शेफ अरेंज केलेले असतात. आता शेफने जेवण काही पदार्थ बनवलेले असतात आणि ते पदार्थ तो इकडे मल्हारला टेस्ट करायला सांगत असतो. तेव्हा मल्हार म्हणत असतो, ऑफकोर्स टेस्ट तर करणारच आहे, पण तो शेफ फक्त फॉर्मॅलिटी म्हणून म्हणत असतो. तेवढ्यातच आता मल्हार म्हणत असतो, ऑफकोर्स मी करणारच आहे ना. तेव्हा शेफ पुन्हा त्याला म्हणतो, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का की मी व्यवस्थित बनवलं असेल म्हणून? तेव्हा मल्हार म्हणत असतो, हा जो काही मल्हार आहे ना, तो इकडे ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्याला अगदीच व्यवस्थित आणि त्याचबरोबर सूत्रबद्ध आणि नियमबद्ध लागतं. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की हे जे काही काका आहेत ते आलेले असतात आणि ते रोज नुपूरने बनवलेले जे काही डब्बे आहेत ते पोहोच करत असतात. तेव्हा नुपूरने त्या डब्यावरती एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि चिठ्ठी लिहिल्यानंतर आता इकडे ते काका म्हणत असतात, तुला सांगू का, एका ठिकाणी मी इकडे जेवण द्यायला जातो. ते म्हणत असतात की ते जेवण घेतात आणि त्याचबरोबर त्यांनी हे सगळं काही आनंदाने खाल्ल्यानंतर ते काय म्हणतात माहिती आहे, ही चिठ्ठी वाचली ना तर मन प्रसन्न होतं आणि सगळं जेवण आरामात जातं. त्याचबरोबर खूपच मन प्रसन्न होतं. पण तुला एक गोष्ट सांगू का नुपूर, तुझ्या हातची ही जी काही चव आहे ना ती मात्र तुला खूप उंच उंच घेऊन जाणार आहे. दुसऱ्या बाजूला आता इकडे मल्हार एक एक पदार्थ टेस्ट करत असतो. सुरुवातीला एक पदार्थ टेस्ट करतो, पण त्याला काही तो व्यवस्थित परफेक्ट वाटत नाही, कारण हा परफेक्टला खूपच जास्त महत्त्व देतो. आता दुसरा पदार्थ पाहतो तर काय, साबुदाणा वडा असतो. तो साबुदाणा वडा अगदीच गिळगिळा झालेला असतो, कच्चा असतो आणि त्याचबरोबर जास्त ब्राऊन झालेला असतो. त्यामुळे मल्हार म्हणत असतो, हा साबुदाणा वडा आहे, एवढा एवढा गिळगिळ आणि त्याचबरोबर तो आतून कच्चासुद्धा आहे. तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता इथे रिजेक्ट करत आहे. तुम्हाला तिप्पट पैसे देऊन मी हायर केलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जर असं जेवण बनवत असाल तर ते मला अजिबात पटणार नाही, चालणार नाही. तेव्हा तो शेफ म्हणत असतो, हे बघा मला एक सेकंड चान्स देऊन तर पहा. तेव्हा मल्हार म्हणत असतो, तुम्हाला सेकंड चान्स दिला होता, पण त्याचं तुम्ही सोनं करायचं सोडून अशा पद्धतीने करताय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, मल्हारच्या डिक्शनरीमध्ये सेकंड चान्सला अजिबात जागा नाही, समजलं तुम्हाला? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, नुपूरने जवळपास सगळ्यांची डबे आणून दिलेली असतात आणि एक एक्स्ट्राचा सुद्धा डब्बा तिने आणलेला असतो. आता ते काका म्हणत असतात, मॅडम एवढेच डबे आहेत तर मग एक एक्स्ट्राचा का दिलाय? तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, तो तुमच्यासाठी आहे. काय, माझ्यासाठी? तेव्हा ती म्हणत असते, हो मला मुलगी मानता ना तुम्ही? तेव्हा ते काका म्हणत असतात, हो ग नुपूर, हो खरंच तुला मुलगी मानतो, पण तुझ्या ह्या खाल्लेल्या मिठाला आम्ही नक्कीच जागणार आहे. तेव्हा दोघांना सुद्धा भावूक झालेले असतात. आता इथे मल्हारचा जो काही असिस्टंट आहे तो म्हणत असतो, हे बघ मल्हार, तू असं रिजेक्ट करायला नको होतंस. आता आयत्या वेळेला कुठून आणायचं आहे शेप आणि काय करायचं आहे तेच मला कळत नाही. त्यावर आता मल्हार म्हणत असतो, ते ते काही असो, पण आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत? तेवढ्यातच आता ज्यांचा इव्हेंट असतो ती लोकं आलेली असतात आणि त्या मॅडम म्हणत असतात, "एक मिनिट, मी आत्ता असं ऐकलेलं आहे की तुम्ही ऐन वेळेला शेफ बदलला आहे म्हणून, म्हणजे त्या शेफला तुम्ही काढून टाकलंय. तुम्हाला कळतंय का? इथे हा एवढा मोठा इव्हेंट आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी तयारी आहे. आता तिच्या सासरकडचे मुलं येणार आहेत आणि त्यांच्यासमोर आमची नाचक्की झाली तर काय करायचं?" तेव्हा मल्हार म्हणत असतो, "हे बघा असं काही एक होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलीचं लग्न, त्याचबरोबर मेहंदी, संगीत, सोहळा, हळद हे सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे." तेव्हा ती म्हणत असते, "अशा पद्धतीने तुम्ही आत्ता इथे
एक शेप शोधत आहात. तर दुसऱ्या बाजूला काका इथे नुपूरला म्हणत असतात, हे बघ, एक दिवस नक्कीच तुझ्या ह्या अन्नपूर्णेला नक्कीच न्याय मिळेल बघ. तू खूप मोठी होशील. आता इकडे त्या मॅडम खूप ओरडत असतात. तर मल्हार त्यांना कन्व्हिन्स करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, तायडी स्टेजवर आलेली असते आणि आजूबाजूला सगळीकडे नजर फिरवून उगाचच बोलायचं म्हणून काहीतरी बोलत असते. नाहीतर पहा ना, किती सुंदर डेकोरेशन, त्याचबरोबर अरेंजमेंट सुद्धा खूपच सुंदर आणि भन्नाट अशी केलेली असते. पण हिला काहीतरी कुठेतरी खोडी काढायची किंवा काहीतरी कुठेतरी बोलायचं एवढंच तिचं सुरू असतं आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करत असते. आता इकडे ती डोळ्यावरती ग्लासेस चढवते आणि म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी मला परफेक्ट हव्यात. अजिबात मी ह्या सगळ्या गोष्टीला काहीच दुजोरा देणार नाही किंवा काहीही समजून घेणार नाही, समजलं? आता आपण पाहतो तर काय, इकडे नुपूर सुद्धा त्याच इव्हेंटमध्ये आलेली असते. आता ती इकडे वॉचमॅनला भेटते आणि आतमध्ये जाणार असते. पण वॉचमॅन म्हणत असतात, हे बघा, आम्हाला आमच्या सरांशी बोलून एकदा कन्फर्म करावं लागेल. तेव्हा तो आता त्यांच्या सरांना फोन करतो आणि म्हणत असतो, एक मुलगी आलेली आहे आणि तिला तुम्हाला भेटायचं आहे. आणि कोणी पाठवलंय? तर इकडे कोमल या परिणितीने पाठवलेलं आहे असं ती सांगते. तेव्हा आता इकडे नुपूरला आतमध्ये बोलवलं जातं. तर इकडे लगेचच नुपूरच्या लक्षात येतं की एवढा मोठा इव्हेंट आहे आणि ह्या इव्हेंटमध्ये अजूनसुद्धा एकही शेफ नाही आहे. म्हणजे ह्या लोकांचं आता शेफचं ट्रेनिंग सुरू आहे असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि तेवढ्यातच तिचा फोन वाजत असतो. आता फोन असतो वेदांच्या आईचा. त्या म्हणत असतात, काय गं नुपूर, पोहोचलीस का? तेव्हा नुपूर म्हणत असते, हो आई, आत्ताच पोहोचली आहे. पण हे बघा, मला ना यायला थोडासा उशीर होईल, त्यामुळे तुम्ही तुमचं जेवण उरकून घ्या. तेव्हा त्या म्हणत असतात, हो, मी तर जेवून घेणारच आहे उरकून. पण काय गं, मला एक गोष्ट सांग, तू फक्त आणि फक्त पैशाची तडजोड करण्यासाठी गेलेली आहेस ना? तेव्हा ती म्हणत असते, हो आई, ते तर आहेच. काही जरी झालं तरी आपल्याला पैसे तर द्यायचेच आहेत ना. मग आतापासूनच सुरुवात करावं असं मला वाटलं. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, हो, पण मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी नाही फोन केला. मी एका गोष्टीसाठी फोन केलेला आहे, की जी मुलगी सर्वांच्या सगळ्या गोष्टीचा विचार करते, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते, सगळ्यांसाठी जेवण बनवते, आज तिची सुद्धा इथे भूक भागली पाहिजे की नाही? ती उपाशी राहता कामा नये, म्हणून तुझ्याकरिता अगदी साजरं संगीताचा डब्बाच मी भरून व्यवस्थित दिला आहे. म्हणजे सगळं त्या डब्यामध्ये दिलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि त्यानंतरच खाऊन घे, कळलं का? अगदी चटणी सकट दिलेला आहे. असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. तेव्हा लगेच नुपूर म्हणत असते, आई, ह्या सगळ्या गोष्टीची काय गरज होती? तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, गरज कशी नव्हती? चल, खाऊन घे आणि काम संपलं की वेळेत घरी ये. असं म्हणून नुपूर फोन ठेवते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, आता इकडे नुपूरला तोच प्रश्न सतावत असतो. विचार करू लागते, आत्ता ह्या वेळेला असं कसं होऊ शकतं? म्हणजे एवढा मोठा इव्हेंट आहे आणि एवढा मोठा इव्हेंट असताना ही लोकं आत्ता ह्या पद्धतीने हे सगळं अरेंज करतायत. मला तर विश्वासच बसत नाही. असं सुद्धा ती आता इकडे बोलू लागते. आणि हे शेफ आहेत, म्हणजे ह्यांना आत्ता हे लोकं सिलेक्ट करत आहेत, असं सुद्धा ती आता इकडे बोलू लागते. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता ह्या वेळेला ह्यांना असा आयत्या वेळी शेफ कसा भेटणार आहे, ह्या गोष्टीचा सुद्धा ती आता इकडे विचार करू लागते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच सुंदर आणि तेव्हा तो तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे जी काही नुपूर आहे, तिला मल्हारला भेटायचं असतं. तिला माहिती नसतो तो मुलगा तोच आहे म्हणून. आणि तिला भेटायचं असताना तिची भेट होते तायडीशी. तेव्हा ती मात्र तिला तिथून जाऊ देत नाही पुढे. तेव्हा इथे ती म्हणत असते, हे बघा, मी ज्या कामासाठी आलेला आहे ते काम मी इथे केल्याशिवाय कुठेही जाणार नाही. म्हणजे मी सरांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तेव्हा ती म्हणत असते, हे बघा, ह्या डब्यातलं जेवण तुम्ही एकदा चाखून बघा. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर नका जाऊ देऊ. तेव्हा ती म्हणत असते, चल तू चालती हो. तिला ती धक्के मारतच घराच्या बाहेर काढते आणि धक्के मारतच घराच्या बाहेर काढल्यानंतर आता नुपूरला फारच राग आलेला असतो. पण तायडीने मात्र जो काही डब्बा आहे तो हातामध्ये घेतलेला असतो आणि तो डब्बा हातामध्ये घेतल्यानंतर ती आता तिचं तिचं काम करायला लागलेली असते. आता तायडी तिथे तो डब्बा घेऊन जाते. आता जे काही शेफने बनवलेले पदार्थ आहेत ते पदार्थ सगळे इथे मल्हार टेस्ट करत असतो. पण त्याला मात्र कोणताच पदार्थ अजिबात आवडत नाही आणि कोणताच पदार्थ न आवडल्यामुळे एक टिफिन असतो जो की
इथे नुपूरचा असतो आणि तो टिफिन तो हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेतल्यानंतर तो ओपन करतो. आता ओपन केल्यानंतर त्या टिफिनमधलं तो इथे जेवण चाखत असतो. टेस्ट केल्यानंतर त्याला त्याच्या आईची आठवण येते आणि तो म्हणत असतो, "तायडे, तायडे, काही जरी झालं ना तरीसुद्धा कोणत्याही किमतीमध्ये किंवा काही जरी झालं तरीसुद्धा इथे मला हाच शेफ हवा आहे. जर हा शेफ भेटला तर सगळं काही व्यवस्थित होईल," असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे नुपूर मात्र तिथून बाहेर पडलेली असते. एका ठिकाणी जाऊन रडत बसलेली असते. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुझ्या सोबतीने.